रसिको हो, समोरासमोरच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. आजच्या आपल्या कार्यक्रमात पाहुणे आहेत एक विनोदी नट. म्हणजे नट म्हणून जरी ते उत्तम असले तरी त्यांच्याबद्दल मी पेपरमध्ये बरंच काही वाचून आहे. म्हणजे त्यांनी रंगमंचावर बरेच तारे तोडलेत म्हणे. तेव्हा मी विचार केला, अशा नटाला सरळ म्हणलं आपण समोरासमोरमध्ये बोलवावं, वेड्यावाकडे प्रश्न विचारावेत आणि एकदम त्याला सरळ करावं. मी फोन केला, ते लगेच आलेसुद्धा. म्हणजे तसा हा जो आहे हा फक्त नट नाही तर एक चांगला दिग्दर्शक आणि निर्माता हे मला माहिती होतं. पण आज मी गप्पा मारता मारता मला आणखीन बरीच माहिती कळली. म्हणजे हे जे नट आहेत ते आणखीन काय काय कामं करतात. सेट म्हणजे अगदी खेळ लावण्यापर्यंतची कामं करतात, लाईट ते बघतात, मेकअप करतात, कंपनीची गाडीसुद्धा चालवतात. इतकंच नाही तर सर्व प्रकारची वाद्य वाजवतात. फक्त थापवाद्य नाही बरं का, तर व्हायलिनसारखी तारवाद्यसुद्धा. तेव्हा या अशा माणसाची मुलाखत कशी घ्यायची मला काही सुधरेच ना. मग मी काय आयडिया केली. मी म्हटलं, मित्रा तुला मुलाखती वगैरे घेता येतात का? तर म्हणे तेवढंच बाकी आहे. तेव्हा मी त्याला लगेच सांगितलं, म्हटलं आता असं कर, ते सुद्धा तू बाकी ठेवू नकोस. तर त्याला तो तयार झाला. रसिको, आजच्या कार्यक्रमात स्वतःचीच मुलाखत घेण्याची तारेवरची कसरत करत आहेत सतीश तारे. समोरासमोर. नमस्कार. आज आपल्या समोर ज्यांची मी मुलाखत घ्यायला आलेलो आहे त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं म्हणजे वर्तमानपत्रात त्यांचं नाव सतत येत असतं. चांगल्या वाईट बातम्या त्यांच्याबद्दल छापल्या जातात. बहुधा वाईटच बातम्या जास्त छापल्या जातात. त्या चांगल्या म्हणून लोक ऐकत असतील, वाचत असतील कदाचित. पण तरीसुद्धा त्या बातम्यांबद्दल, त्यांच्याबद्दल, त्यांच्या अनुभवाबद्दल आपण त्यांच्याशीच बोलणार आहोत. त्यांचं नाव सांगायला मला अत्यंत आनंद वाटतो की त्यांचं नाव आहे सतीश तारे. आजचे आपले पाहुणे आहेत सतीश तारे. नमस्कार तारे साहेब. नमस्कार. तर तारेजी, एक मिनिट, माझ्या नावापुढे तारेजी वगैरे लावू नका, मला ते आवडत नाही. त्याचं कारण असं आहे की बरं का, मुलाखतकार हे देखल्या देवा दंडवत आहे. ह्याचा अनुभव मी गेले 40 वर्षे घेतो आहे. गरज असणारा माणूस समोरचा तारेजी, तारे साहेब, तारे दादा असं म्हणत असतो. तारेजी जी करतात त्याच्या जीवर तो कधी फुली मारेल काही सांगता येत नाही. त्यामुळे मला आपलं नावानं हाक मारा, नाही तर आपलं तुम्हाला जे वाटेल, पण जी वगैरे लावू नका प्लीज. चिडू नका. बसा बसा. म्हणजे मुलाखतीला सुरुवात आपल्याला करायची आहे. तर मला असं विचारायचं होतं की खरं तर तुमच्या नावाची ओळख पाळख इतकी लोकांना झालेली आहे, तर अजून मी काय करून द्यावी अशी तुमची इच्छा आहे? अच्छा, म्हणजे सगळ्यात तुम्ही लोक जुन्या परंपरा अशा धरून जाणार आहात, नवीन परंपरा तुम्ही काय बाळगणारच नाही आहेत तुम्ही का? मुद्दा असा आहे की मुलाखत घेताना सगळी उत्तरं चोख असली पाहिजेत. म्हणजे कसं, एखाद्यावरती काही आरोप लादले गेले तर तो त्याची उत्तरं देताना एक शपथ घेतो नेहमी. तर मला असं म्हटलं, तुम्ही कुठल्या तरी गोष्टीची शपथ घ्यावी आणि मग आपण प्रश्नोत्तराला सुरुवात करावी. म्हणजे ते खरं लोकांना वाटेल, खरं वाटेल ते लोकांना पटेल. शपथ मुलाखत घेताय का कोर्टात आरोपी म्हणून उभा करताय मला? एनिवे, तो इच्छा तुमची आहे सगळ्यांची, तर शपथ घ्यायची माझी तयारी आहे. पण आधी सांगितलं असतं तर मी काहीतरी शपथ घेण्यासाठी भगवद्गीता म्हणा काय, म्हणजे की ज्याच्यावर हात ठेवून मला शपथ घेता आली असती की जे काय बोलेन ते खरं बोलेन. मला असं वाटतं, मी ज्या क्षेत्रात कार्य करतो आहे त्या क्षेत्राशी निगडीत असलेली शपथ मी घेतली तर चालेल का? मला असं वाटतं की तुम्ही अशी शपथ घ्यावी की तुमच्याबद्दल ज्या लोकांनी काही विविध अशा गोष्टी पसरवल्या आहेत त्यांच्या संदर्भात शपथ घेतली जरा वेगळी शपथ असेल असं मला वाटतं. ठीक आहे, मग अशी शपथ मी घेतो की ज्या लोकांनी माझ्याबद्दल जे काही आरोप, प्रत्यारोप, गैरसमज, संशय, थोडक्यात संशयाच्या झाडाला गैरसमजाची फणसाएवढं फळं आणलेली आहेत, त्यांच्या चारित्र्याला धरून, त्यांच्या चारित्र्याची साक्ष ठेवून मी अशी शपथ घेतो की जे काय मी बोलेन ते खरं बोलेन, खोटं बोलणार नाही. ओके. आपलं पूर्ण नाव? माझं नाव सतीश, पूर्ण नाव सतीश जयंत तारे. मूळ गाव, मी मूळचा पुण्याचा. धंदा किंवा व्यवसाय, नुसतं व्यवसाय म्हटलं असतं तरी मी सांगितलं असतं, धंदा वगैरे असतं काही करायचं. पण तुमची चूक नाही, बड्या बड्या नाट्य निर्मात्यांनी त्याचा धंदाच करून ठेवला म्हटल्यानंतर त्याला धंदाच हा शब्द योग्य आहे. आणि शेवटी धंदा काय आणि व्यवसाय काय, 4 पैसे मिळवण्याचं, मिळवून देण्याचं ते साधन आहे. या क्षेत्राबद्दल काय सांगू शकाल? हे काय क्षेत्र आहे? हे काय क्षेत्र आहे? या संदर्भात मी जितकं बोलेन तितकं मला नाही वाटत की
मुलाखतकार तुम्ही काही बोलू शकाल म्हणून. कारण माझं आडनाव तारे आहे. या क्षेत्रात काम करण्यासाठी एक प्रकारची कसरत करावी लागते. ती मी आजपर्यंत करत आलेलो आहे. 45 वर्ष ही कसरत चालू आहे. त्यामुळे तारेवरची कसरत ही माझी अव्याहतपणे चालू आहे. एक मिनिट, हे क्षेत्र कसं आहे तुमच्याकडून आम्हाला कळलं. आता या क्षेत्रात येण्यासाठी तुमचा प्रवास नेमका काय काय टप्प्याने झाला हे आम्हाला सांगा बघूयात. बालनाट्य, एकांकिका, किशोर नाट्य, मग तसं वय वाढत गेलं तसं मग धडना बालनाट्य, धडना किशोर वय, मग अशा वेळी मग इंटर कॉलेज स्पर्धा, त्यात भाग घेणं, त्यात बक्षीस मिळवणं, मग 2 अंकी स्पर्धा, असं करत करत मग नोकरी. मग आता नोकरी करतो आहात का असं वगैरे विचारू नका, का नोकरीवर हाकललं असं विचारू नका. जितकं जमलं तितकं मी नोकरी केली. पण माझं रक्त हे नाटकातच असल्यामुळे तसा मी हाडाचा कलावंत. इतर लोक काम मिळावं म्हणून जसे फोटो घेऊन जातात तसं मी फक्त आता एक्सरे घेऊन जायचं बाकी आहे, की तेव्हाच कळेल हा हाडाचा कलावंत आहे म्हणून. तर असं करत करत मग मुंबईत दाखल झालो. मग मुंबईमध्ये गेली 12-13 वर्ष राहतो आहे. आणि आता चटपा करत करत आज वय वर्ष जे काय आहे याच्यामध्ये माझी सुमारे 90 व्यावसायिक नाटकं पूर्ण झालेली आहेत. बालनाट्य तो सिनेमापर्यंतचा हा सगळा माझा प्रवास आहे आत्तापर्यंत. बरं, यामध्ये शत्रुपक्ष जास्त आहेत इतरांपेक्षा. त्याचं कारण असं आहे की मी लेखक आहे, मी दिग्दर्शक आहे, मी निर्माता आहे, मी अभिनेता आहे, मला मेकअप करता येतो, मी इस्त्र्या करतो. म्हणजे शो मस्ट गो ऑन. हे फक्त माझ्या नाटकापुरतं नाही आहे, अशी अनेक उदाहरणं देता येतील. आणि इतक्या लोकांबरोबर मी काम केलं आहे आणि सहकलावंत म्हणून मी सुद्धा त्यांच्यावर काम करत असताना रंगमंचाची भीती वगैरे वाटली नाहीच कधी. कारण सहकलावंतच एवढे जबरदस्त काही काही होते की भीती वाटण्याचं कारण नाहीच. वळू सिनेमा केला, त्यात वळूबरोबर काम केलं. जबरदस्त ताकदीचा अभिनेता वळूच स्वतः. म्हणजे परडे त्याचा ऐकाल तो जोरदार, खाणं ऐकाल तर काजू बदामशिवाय ऐकत नव्हता बिलकुल वळू. म्हणजे तो इतर काय खाता ते वळू नाही बघत नव्हता तो वळू. AC मध्ये वगैरे राहायचा. आम्ही कुठेही आपलं चार्जी फाटलेल्या लॉजमध्ये पडायचो. त्या सिनेमाचे आम्हाला पैसे मिळालेही नाहीत, तो मुद्दा आला इदा. पण वळू सारख्या जबरदस्त सहकलाकाराबरोबर आम्ही काम केलं. 10वी फ नावाच्या चित्रपटात घोड्याच्या पागा ज्या असतात त्या पागेचा मालक म्हणून मी काम केलं. म्हणजे घोड्यांबरोबर काम केलं. घोड्याला खरारा वगैरे देणं, घोड्यांच्या खालून जाणं, वरून जाणं. घोडा हो कधी लागेल सांगता येत नाही. म्हणजे उठता बसता असं डोक्याला लागला, पाय लागला, अमुक झाला तर. म्हणजे सशक्त अशा हॉर्सपॉवरबरोबर मी काम केलं. एका चित्रपटात सलग नागाबरोबर मी काम केलं, खरा जिवंत नाग. आणि मग गर्दी व्हायची बघायला. पण तो नाग हातात येईपर्यंत आमच्या जीवाचे काय वारुळ झालं होतं, मग तोंडाचं गारुड झालं होतं आमचं आम्हाला माहिती ते. पण इतक्या हिंस सहकलावंताबरोबर काम केल्यानंतर बाकी कलावंतांची भीती बाळगायचं काही कारणच नाही आहे. माझीच काय वाटत असेल तेवढीच भीती किंवा दहशत असं म्हणता येईल असं मला वाटतं. आता हे लोकांसाठी नाटक करत असताना तुमची एनर्जी जास्ती असतं. तुम्ही एनर्जेटिक नट म्हणून प्रसिद्ध आहात म्हणे. तर आता एनर्जी अंगात येण्यासाठी, टिकण्यासाठी अनेक मार्ग आहेत. तुम्ही काहीतरी भलताच मार्ग म्हणजे असं मला वाटतं. म्हणजे लोक बोलतात, हां, मी स्वतःहून काय अनुभव घेतलेला नाही आहे तुमचा, परंतु लोक असं म्हणतात बघ की त्यांची एनर्जी येण्याची पद्धत काही वेगळी आहे. तर ती काय आम्हाला जरा कळली तर मला वाटतं रसिकांना, चाहत्यांना त्याचा उपयोग होऊ शकेल. त्यांनी केला तर, नाही केला तर नाही होणार. जे काय आलं तुम्ही काय विचारणार माझ्या लक्षात आलेलं आहे. डायरेक्ट विचारा ना, डायरेक्ट विचारा. तुम्ही पेय पान करता का? मी पेय हा शब्द वापरलेला नाही आहे सतीजी, सॉरी जी म्हणायचं नाही आहे तुम्हाला, नाही का. मी पेय शब्द वापरला नाही आहे. पण तरीसुद्धा आपण एक मध्यवर्ती नट आहात, मध्यवर्ती नट आहात, सर्वसामान्य नट आहात. आणि नट हा जितका सर्वसामान्य तितके उत्तुंग कामगिरी तो करू शकतो असं म्हटलं गेलेलं आहे. मला असं वाटतं नाही म्हटलं तरी खोटं वाटणार आहे, हो म्हटलं तरीही खोटं वाटणार आहे कदाचित काही लोकांना. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर एखाद्या पाटाला आपण अनेक खिळे मारले तर तो पाट बसायच्या लायकीचा राहत नाही. पण कालांतराने ते खिळे काढून टाकले तर बसता येतं. म्हणजे पाटासारखा दिसतो पण वरण तसेच राहतात त्या खिळ्यांचे. त्यामुळे तसं माझ्या बाबतीत बऱ्याचदा झालेलं आहे की नको, तो पाट चांगला आहे पण त्याच्यावर डाग फार आहेत बाबा. त्यामुळे मग तो पाट वापरायचा का नाही हा पाट घेणाऱ्याने ठरवायचं असतं. मग ज्याला तो घ्यायचा आहे त्याने तो घ्यावा ना. ज्याला घ्यायचा नाही तो त्यालाही घ्यायचा नाही, ज्याला घेऊ द्यायचा नाही त्याला कशाला त्रास द्यायचा उगीच. त्यात पाटाचा काय दोष आहे. आणि हे माझे ॲडिशन नसून मनापासून मी बोलतो आहे.
असं बऱ्याचच्या आयुष्यात घडतं की चौथा अंक आधी केला जातो असं वाटतं. आता मी या बाबतीत अधिक का सांगू शकेन की एका वर्षामध्ये 10 नाटकं चालू असणारा मी एकमेव नट होतो. अजून 2 नाटकं पूर्ण केली की वर्षाला 12 नाटकं करणारा माणूस कलावंत म्हणून मी स्वतःला समजणार होतो. लोक समजतील तेव्हा समजतील, पण लोक हुशार आहेत, त्यांना कळतं. कारण आजही मला फोन येतात की दादा तुमची नाटकं चालू आहे, ते तुमचं स्वप्न साकारावं एकदा. आता एवढी नाटकं चालू असताना ज्यांनी माझ्यावर आरोप केलेत त्यांच्याही काही नाटकात मी काम करत होतो, तर मी त्यांच्यावर असा आरोप करू शकतो ना मुलाखतकार की अरे माझ्या त्या पिण्याच्या वेळेस तुम्ही शो लावता आहात, मग शोच्या मध्ये मी कशाला पिऊन येईन, उलट मला त्रास तुम्ही देता आहात ना. तर मुद्दा पिणे आणि प्रयोग लावणे हाही नसून तसं काही घडलेलं नाही, तसं काही घडत नाही. लोक बोलतात पण प्रेक्षक लोक ते त्या कलावंताला, त्या रसिकतेला दाद देतात आणि येतात. याचं सोपं साधं उदाहरण म्हणजे पेढा खाऊन बघता येतो, चहा पिऊन बघता येतो, पण नाटक एकमेव कला अशी आहे की ज्याच्यासाठी रांगेत उभं राहून तिकीट काढूनच आम्हाला बघायला ते लोक येतात आणि तेव्हाच आमचं भवितव्य ठरतं. इतका विश्वास लोकांनी आमच्यावर टाकला आहे म्हणून आज सगळ्यात सगळे कलावंत परमेश्वर कृपेने आणि रसिकाश्रयावरती अत्यंत स्वतःच्या पार खंबीरपणे उभे आहेत. त्यामुळे असल्या आरोप आणि मध्यवर्ती संशय गैरसमज याचा कलावंतावर काही परिणाम होत नाही आणि रसिकही त्याचा परिणाम करून घेत नाही. नाही, उलट आम्हाला आनंदच आहे. हो, आणि काय आहे शेवटी कसं असतं, कलावंताचं लाईफ जे आहे त्या कलावंतालाच माहीत असतं. बोलणारी तोंड खूप असतात, ती काय धरता येतात का आपल्याला. त्याचा कागद आम्हाला एकच मिळतो, पेनं मात्र अनेक मिळत असतात, ती संपे पण आम्हाला लिहावंच लागतं ना. असो, तो मुद्दा नाही. हा मुद्दा इतकाच आहे की मग तुम्ही हे प्रयोग करताना, हे म्हणजे हे नाही, नाटकाचे प्रयोग मनपूर्वक करत असताना तुम्हाला काही अनुभव वगैरे काय आले का असे म्हणजे असे नाहीत. अनेक ठिकाणी महाराष्ट्रात तुम्ही जाता, तिथले प्रेक्षकांचे, तुमच्या कलावंतांची तुमची फजिती किंवा भंबेरी उडालेली आहे, असं काही कधी झालंय का? सांगा ना, झालंय का असं कधी? असं झालंय का कधी? खरं तर फजिती होण्यापेक्षा फार वाईट वाटलं, ती स्वतःच्या मनाची होणारी फसवणूक जी आहे ना त्याचं वाईट वाटलं. म्हणजे कसं आहे की मी अशा काही निर्मात्यांबरोबर काम केलं. एक ते निर्माता उद्या शो आणि 2 दिवस आधीच ICU मध्ये आडवा पडला होता. आता शो कॅन्सल करायचे का त्याच्या ऐवजी नट शोधायचा म्हणून कोणी जाणत्या माणसाने माझं नाव सुचवलं. मी आयत्या वेळी पाठ केलं. 1.5 दिवसात मी अख्खा नाटकातला मेन हिरो रोल पाठ केला. त्याच्यात माझं आणि सतीश तारे वगैरे नाव येईल का नाही हे सुद्धा मी विचार केले नाहीत. मग तो माणूस कालांतरानं बरा झाला, तोच निर्माता, तोच लेखक, जो सगळा तोच होता तो. मग त्याला त्याचा रोल सुपूर्द करण्यात आला. पण त्यावेळी इतर जे लोक बघायला नाटक की ज्यांनी माझं ते काम बघितलं होतं त्यांनी हळहळ माझ्यापाशी व्यक्त केली की अरे तुम्ही करत होता रोल, तर तो माणूस कोण आहे आता, त्याला उगाच कशाला घेतलाय तुम्ही, तर तो कसं सांगायचं. तर ही माझी स्वतःची झालेली फसवणूक होती. पण शो मस्ट गो ऑन याला मी जागलो, पुढे गेलो. एक अशा प्रतिथयश संस्थेमध्ये काम करत होतो की लोकनाट्य करायचं होतं की बाबा आतापर्यंत दादा कोंडके यांचं विच्छा माझी पुरी करा हे लोकनाट्य प्रचंड गाजलंय. आणि का दुर्दैव काय मला कळत नाही की त्याच्यापुढे अनेक लोकनाट्य येऊन गेली, अनेक डान्सर्स पण आल्या, पण ते जी भट्टी दादांच्या वेळी जमली होती, एक हजरजबाबी हवालदार आणि एक उत्कृष्ट नृत्यांगना, एक उत्तम भक्कम स्टोरी लोककला सादर केली जाणारी लोकनाट्यातून, तसं करायचा बऱ्याचदा लोकांनी प्रयत्न केला, पण शेवटी काही कोणाला जमलं नाही. पण ती तालीम मुंबई सेंटर सोडून आमची बाहेर गाडी झाली. साधारणपणे 20-25 दिवस आम्ही काम धंदे सोडून सगळे बाहेर होतो, पण ते नाटक शेवटपर्यंत आलंच नाही. ही निर्मात्याने कलावंतांनी आमची केलेली फसवणूकच म्हणायची ना. त्यासाठी रंगमंचावरच फसवणूक व्हावी अशी काही अपेक्षा नाही, पण अशाही काही गमती जमती आहेत. आणि गमती जमतीमध्ये एक किस्सा आता शेवटचा असा सांगता येईल की स्वतःच लेखक असणं, स्वतः दिग्दर्शक, स्वतःच अभिनेता, स्वतःच निर्माता असण्याची स्वतःच्या बाबतीत गफलत अशी की सगळ्या नवीन नटांना घेऊन काम करत होतो. शेवटचा सीन होता, पिस्तूल त्याच्या कानाला लावतो मी आणि गोळ्या झाडून त्याला ठार मारणार आणि स्वतःचा तो खून करून घेतो, असा त्याचा अँटी क्लायमॅक्स आणि क्लायमॅक्स. तो नट इतका जबरदस्त शैलीचा होता आणि शक्तीचा होता की नाही 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 मला मारू नका, मी मरणार नाही, असं करत 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 त्यांनी पिस्तुलीची नळीच तोडली. नळी त्याच्या हातात, दस्ता माझ्या हातात. हे फक्त मला कळलं, तो त्या धुंदीमध्ये काम करत होता. दुसरा कोणी निर्माता, नट, अभिनेता असता तर नाटकाचा पडदा तिथलेच तिला आला असता. पण त्याही परिस्थितीत लोकांना कळू न देता त्या नाटकाचा प्रयोग उत्तम साजरा होऊन टाळ्या घेणं हे कौशल्य त्या फसगतीतूनच, त्या फजितीतूनच शिकायला मिळालं. अशा अनेक गमती जमती माझ्या आयुष्यात आहे.
पण आपली ही ॲडिशन म्हणा किंवा त्या बोलण्यातून तुमच्या असं कळलं की शेवटी तो कलावंत आणि प्रेक्षक हे जर महत्त्वाचे आहे, तर त्यावेळी घेतलेली ही ॲडिशन ही लोकांना जर आवडली तर शेवटी नाटक आपण लोकांसाठीच करतो. मग ती ॲडिशन तुम्ही आयत्या वेळी टाकली आहे का तुम्हाला सांगितली आहे, लेखकाने जसे पढवले आहेत आणि दिग्दर्शकाने जसे बढवले त्याप्रमाणे तुम्ही घडवले गेले आहात का, ह्याच्यावर अवलंबून आहे की त्या क्षणी ही ॲडिशन चांगली जाते म्हणून तुमचं कौतुक होतं म्हणून तुम्ही करता. यालाच ॲडिशन असं म्हणतात आमच्या क्षेत्रामध्ये. ही ॲडिशन मी नेहमी घेतो आणि मला असं वाटतं माझ्या आधी सुद्धा काही बुजुर्ग नट होते ते सुद्धा ते, कारण कोणाचं तरी अनुकरण करत कोणतरी शिकत असतं. या क्षेत्रात मी कोणाचं अनुकरण करत नाही आहे एवढं मात्र नक्की मनपूर्वक मी सांगतो आहे. कारण प्रेक्षक आणि कलावंत यांचं एक अतूट नातं आहे. त्या ठिकाणी दिग्दर्शक, निर्माता, लेखकाने कसे पढवले आहे, दिग्दर्शकाने कसे बढवले आहे आणि मला कसे घडवले आहे आणि तुम्ही मुलाखतकारांनी मला कसे तुडवले आहे, या संदर्भात मला काही बोलायची इच्छा नाही आहे. पण शेवटी कसरत करत असताना प्रेक्षक हा त्या प्रयोगाला नवीन आलेला असतो. नाटक आम्हाला जुनंच करायचं असतं, पण ते तांत्रिकदृष्ट्या नुसतं यंत्रासारखं बटन दाबलं की तेवढाच अवयव पुढे आला, तेवढंच हे झालं, तेवढाच घटना घडल्या, इतकंच मटेरियल बाहेर आलं, असं न करता दरवेळी त्याची एनर्जी वाढवण्याकरता. आणि आम्हा लोकांना सुद्धा याचे 500 प्रयोग झाले, 800 प्रयोग झाले. 800वा प्रयोग बघणारा प्रेक्षक सुद्धा हा पहिल्यांदा आलेला असतो, पण आमचे त्याच्या आधी 800च्या आधीचे प्रयोग झालेले असतात, इतके 800. मग आता 800 प्रयोगासाठी ती एनर्जी टिकवण्यासाठी त्या नवीन ॲडिशन सुचतात. काही वेळेला असं सुचतं का रे ही साधी गोष्ट आपल्याला त्यावेळी कळली नाही, पण प्रयोगागणित ती कळत जाते म्हणून तर त्याला प्रयोग असं म्हणतात. त्याला काही लोक ॲडिशन म्हणतात, त्याला काही लोक हा फारच मनाचं बोलतो बाबा असं माझ्याबद्दल बोललं जातं, हे मला मान्य आहे. पण त्यामध्ये त्या लोकांची चूक नाही बिचाऱ्यांची. मीच चुकीच्या ठिकाणी गुळ विकायला जातो तर त्यांना त्याची काय चव असणार आहे. त्यामुळे माझी कसरत चालू आहे. प्रेक्षकांच्या शाबासका टाळ्या यांची बाउंसर माझ्यावर आहे, त्यामुळे हे प्रयोग माझ्या रंगत जातात. बरं, आता तुमच्या व्यसन, व्यासंग, अनुभव, प्रवास, नाट्यक्षेत्र याच्यावर आपण बोललेलो आहोत. आता मला असं सांगा की रंगमंचावर उभं राहून ही सगळं करत असताना, ह्या सगळ्या घरच्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना तुम्ही वेळा वगैरे पाळता का? नाही, वेळा मी पाळतोच, तो प्रश्नच नाही. मी एक वेळ श्रावण पाळत नाही, कुत्रं पाळत नाही, पण वेळा मी पाळतोच. आता सुद्धा या कार्यक्रमात मी वेळेवर मेकअप करून आलेलो आहे, पण हे चांगल्या कामाचं कौतुक होत नाही ना. पण मला आता एक असं विचारावंच वाटतं की एवढ्या सगळ्या अनुभवातून, म्हणजे तुमचं आडनाव तारे आहे आणि ही जी कसरत तुम्ही केलेली आहे, म्हणजे तारेवरची कसरत करून तुम्ही सगळं सांभाळत आलेलं आहे, तर या तुमच्या या चांगल्या गोष्टींची, म्हणजे सगळ्याच तुमच्या चांगल्या गोष्टी असतीलही तुमच्या दृष्टीनं, याची दखल घेतली गेली का कधी, असं वाटतंय? नाही हो, ते तर फार दुःख आहे हो. म्हणजे वाईट झालंय ना की त्याच्याकडे बोट दाखवणारे 50 जण आहेत, पण अरे आता ते नाही बरं का, तारे तसं नाही आहेत आता. अरे ताऱ्यांचं परवा हे बघितलं का, अरे ते अशी बोलणारी माणसं एकत्र का येत नाहीत मला काही कळत नाही आहे. म्हणजे कसं एखादा ओंडका तोडणारा असतो ना जंगलात की बाबा 20 घाव घातल्यानंतर हा ओंडका तुटतो, म्हणून 20वा घाव आधी नाही घालतायत, 19 घाव सोसावंच लागतात त्या लाकडाला, तरच त्याचा तुकडा पडतो. तसंच कलावंताचं आयुष्य आहे की त्याला ते तप्त व्हावंच लागतं. 19 घावांचा चेंडूसारखाचा आपटबार व्हावा लागतो, तरच तो 20व्या वारला उंच उडतो. त्यामुळे ह्या गोष्टीची दखल ज्यांनी घेतली ते भरभरून बोलतात, ज्यांना दखल घ्यावीशी वाटली तेही बोलतात. दखल घेऊनही हो का आता काही नाही वाटतं असे बोलणारे धूर्त सुद्धा मला भेटतात. पण त्यातून आपण फक्त त्या राजहंसासारखं असं मला वाटतं. मगाशी तुम्ही जे म्हणालात की पाणी आणि दूध एकत्र करून ठेवल्यानंतर त्या राजहंसाला बरोबर कळतं की पाणी कुठलं आहे आणि दूध कुठलं आहे, आणि रसिक हा उत्तम राजहंस आहे असं माझं म्हणणं आहे आणि मत आहे की त्याला बरोबर कळतं अरे हे सगळं चुकीचं चाललं आहे, ते बरोबर आहे किंवा हे बरोबर आहे, हे उगीच त्याला त्रास देत आहेत असं होतं. बरं, मग राग कोणाचा येतो आणि प्रेम कोणावर करता? हे निर्माते लोकांना कलावंताचे पैसे बुडवतात ना त्यांच्यावर माझा प्रचंड प्रेम, किंवा काय शिताफीने पैसे बुडवतो हा माणूस, प्रेम करावा असा माणूस आहे हा की शिताफीनं इकडून तिकडे, अरे माझं आता येणारच होते चेक मी लगेच देतोच तुला, आणि जरा लो बजेट आहे. एकही निर्माता असा भेटत नाही, गडगंज आहे आपल्याकडं, तू नाईट सांग किती येते, आपण हे बघ फार असं तसं करतोय. अरे हो, आमच्या नावाला लोकप्रियता आहे म्हणून आम्ही जर बाईक एखादी विकत घेतली, गाडी विकत घेतली, तर तिथं पेट्रोलच्या जिथं पेट्रोल टाकतात त्या टाकीवर 37 तारे असं म्हटल्यावर गाडी चालत नाही लगेच, तिथं पेट्रोल टाकावंच लागतं, त्याला पैसे द्यावेच लागतात ना.
खर्च आम्हाला पण तसा आहे. तर या संदर्भामध्ये विरारवरनं एखादा नट आला असेल इथं काम मिळवण्यासाठी, तर 20-1 दिवस त्याच्या तालमी घेऊन ते नाटक आलंच नाही तर त्याचे पैसे निर्माता काही त्याला देत नाही परत, किंवा निर्मात्यामुळे काही परत कॅन्सल झाले तर कलावंत एकत्र येऊन लगेच काही त्याला म्हणत नाहीत की बा हे पैसे द्या म्हणून. अशा पद्धतीने मला असं वाटतं बोलावं असं. त्यामुळे त्यांच्याबद्दल प्रचंड प्रेम आहे मला. आणि राग म्हणाल तर हे सगळे असे वागतात, एक काहीतरी निर्माता संघ वगैरे स्थापन करतात, मग एक बॅकस्टेजची संघटना असते आणि हा एक निर्माता संघ बनवतात, मग त्याची एक बॅकस्टेज संघटना असते आणि या संघटने थ्रू कोणाकोणाला काय काय त्रास आहे असा एक वेगळा त्यांचा व्ह्यू असतो तो बघण्याचा. मग ते प्रत्येकाला गोत्यात आणतात, सॉरी नात्यात आणतात आणि आपल्या नात्यातली माणसं ही त्या सगळ्यांना मदत करतात. ह्या गोष्टी मला जमत नाहीत म्हणून मला प्रचंड राग येतो. अशी माझी राग आणि प्रेमाची 2 उदाहरणं आहेत. बरं, हे सगळं करत असताना म्हणजे नाटक, सिनेमा, मालिका, पुण्याहून तुम्ही इथं आलेला आहात, म्हणजे नॅचरली तुमचं कुटुंब सगळं पुण्याला असणार आहे. इथे तुमचं स्वतःचं घर आहे का नाही हा मुद्दा आपल्या दृष्टीने ह्या मुलाखतीत महत्त्वाचा नाही, पण जवळचे मित्र कोण, लांबचे मित्र कोण, याबद्दल काही सांगाल? आता जिथं मी राहतो मुंबईमध्ये, ती कदम फॅमिली, ती आत्ता माझ्याबरोबर आहेत, ती माझ्या जवळची आहे. पुढे प्रेत यात्रेला जी 4 खांदा देतील ती माझ्या जवळची असतील. कारण माणसं बदलतात, दिवस तोच असतो. असं म्हणतात दिवस वाईट होता, दिवस तोच असतो, माणसं वाईट असतात. मला असं वाटतं आपण आता न सांगता या कार्यक्रमाची सांगता करणाऱ्या प्रश्नाकडे येऊयात की गेले अनेक वर्ष तुम्ही नाट्य चित्रपट सृष्टीत, मालिकेत, सिनेमात काम करतात. बरे वाईट अनुभव तुम्हाला आलेले आहेत, तसे इतर लोकांना येतात. तुमचे अनुभव आमच्या रसिकांना तुम्ही आता सादर केलेत, म्हणजे सांगितलेत आणि रसिकांपर्यंत पोहोचलेले आहेत. तर आता भावी कलावंत जे येतात त्यांना काय सांगाल तुम्ही? कारण ते सुद्धा थकणार. एका दिवशी 3-3 प्रयोग, 4-4 प्रयोग, 5-5 प्रयोग, शूटिंग, 3-3 शिफ्टला शरीर येते शेवटी. बटन दाबल्याने यंत्र सुरू होतं तसं काही नाही आहे. तर त्यांना असा मंत्र काय द्याल तुम्ही, तंत्र काय सांगाल एनर्जेटिक? या क्षेत्रामध्ये काही गोष्टी अशा आहेत ना की वानगी दाखल, उदाहरणादाखल मी सांगू शकतो. कोणतरी सांगतात, अरे ते साधू एक डोंगरावर बसलेले ना, ते भविष्यभर उत्तम सांगतात. मग त्या साधूकडे जे लोक जातात, त्याच्याकडनं पत्रिका वगैरे काढून मग माझं पुढचं आयुष्य कसं जाईल हे सगळं सांगतात. बरी गोष्ट, हा अनुभव सांगताना मी कोणाचा अपमान करत नाहीये. तो साधू संधी साधून कुठेतरी त्याची गांजा व्यसन वगैरे पूर्ण करत असेल तर त्यावेळी तो फक्त आपल्या आयुष्याबद्दल बोलतो म्हणून तो साधू आपल्याला जवळचा. उद्या तो मरून पडला तर फार प्रतिष्ठित माणूस होता असं न म्हणता तो पिऊन पिऊनच मेला असं म्हणणारे आपणच असतो. थोडक्यात त्या नटाला जेव्हा खिडकीत व्हॅल्यू असते, तिकीट बुकिंगवरती सेलिंग त्याचं एक नाव असतं, तोपर्यंत त्याचे सगळे गुन्हे माफ करणारी ही काही मंडळी आहेत. एकदा त्याचं नाव संपलं किंवा संपवायचंच ठरवलं तरी सुद्धा एकीने त्याला साफ करणारी मंडळी हीच आहे. तेव्हा नवीन कलावंतांनी बिथरून न जाता या क्षेत्रात 100% पडावं. कारण आपली कला ही, आयुष्य आपलं आहे, ते आपण कसं जगायचं हे आपण ठरवायचं आहे. आणि समोरासमोर बोलत असताना घरात सुद्धा एकटे आपण समोरासमोर असतो तेव्हा आरशासमोर उभारून प्रत्येक कलावंताने, प्रत्येक माणसाने हाच अभ्यास आरशाला विचारून करावा की हे माझं आहे, हे माझ्यापुरतं बरोबर आहे, पण एकाचं बरोबर हे दुसऱ्याच्या दृष्टीने चुकीचं असतं. हा न्याय आहे जगाचा, त्याला कोण काय करू शकणार आहे, एवढं मला वाटतं. ठीक आहे, तुम्ही वेळात वेळ काढून आणि वेळेत इथं आलात त्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो. आणि या क्षणी तुम्ही मनमोकळेपणे आमच्याशी मनात काही न ठेवता जे आमच्याशी गप्पा मारल्या त्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि यापुढे तुमच्या या चांगल्या सवयी लोकांपर्यंत पोचाव्यात याचा तुम्हीच प्रयत्न करायचा आहे असंही मी तुमच्याकडून वचन घेतो. कारण बोलतानाच आपलं शपथविधी झालेला आहे, त्यानुसार तुम्ही बोललेला आहात. आता त्या हंसाप्रमाणे इतर लोकांनी वागावं की पाणी आणि दूध एकत्र केल्यानंतर दूध आणि पाणी ते पाणी हे वेगळे जेव्हा होईल तेव्हा तुमच्यातला कलावंत रूपे हंस उंच रंगभूमीच्या अवकाशात भरारी घेईल अशी एक अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करून ही मुलाखत आपण इथे थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद. आपल्यापाशी मला माझं मन मोकळं करता आलं आणि तुम्ही ते सगळं ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमचा आणि तुमच्या संपूर्ण टीमचा खूप खूप मनापासून आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.